पुणे महानगरपालिका सिव्हिल सेक्शनसाठी किंवा सिव्हिल इंजिनियरसाठी सगळ्यात मोठी भरती प्रक्रिया चालू झालेली आहे। ह्या भरती प्रक्रियेमध्ये ज्युनियर इंजिनियर सिव्हिल यांची भरती होणार आहे। ही ज्या लोकांनी सिव्हिल इंजिनिअरिंगमध्ये डिप्लोमा किंवा डिग्री केलेलं आहे त्यांच्यासाठी ही सगळ्यात मोठी सुवर्ण संधी असणार आहे। ही घालवू नका, जरूर फॉर्म भरा, प्रिपरेशन करा आणि परीक्षेच्या तयारीला लागा। जागा किती आहेत तर 169 जागा आहेत। 169 जागा आहेत आणि ऑनलाईन पद्धतीने आपल्याला ॲप्लिकेशन भरायचं आहे। तर कुठल्या वेबसाईटवर भरायचं आहे? pmc.gov.in/b रिक्रूटमेंट या सेक्शनला जाऊन आपल्याला ऑनलाईन फॉर्म भरायचा आहे। प्रिपरेशन करताना आपल्यासोबत मॉक टेस्टसाठी exambabu.in या वेबसाईटला जरूर भेट द्या। आता ॲप्लिकेशन जे चालू झालेले आहेत ते 1 ऑक्टोबर 2025 पासून चालू झालेले आहेत आणि लास्ट डेट कधी असणार आहे ते 31 ऑक्टोबर 2025 असेल। या कालावधीमध्ये आपल्याला हे ॲप्लिकेशन्स भरायचे आहेत आणि ही ॲप्लिकेशन भरण्यासाठी आपल्याला 31 ऑक्टोबरची वाट बघायची नाही आहे। आपल्याला लवकरात लवकर त्वरित हा फॉर्म भरून घ्यायचा आहे। सिव्हिल इंजिनियर्स आपण डिग्री किंवा डिप्लोमा असेल तर याच्यासारखी सुवर्ण संधी आपल्यासाठी परत येत नाही। त्यामुळे हा डू ऑर डाय अटेम्प्ट असाच समजायचा आहे आपल्याला। प्रिपरेशन करताना आपल्याला वेगवेगळ्या घटकांचा अभ्यास करायचा आहे। तो आपण परीक्षेचा पॅटर्न काय तो पुढे डिस्कस करू। आता यामध्ये इलिजिबिलिटी काय असणार आहे तर इंडियन सिटीजन, डिग्री किंवा डिप्लोमा सिव्हिल इंजिनिअरिंगमध्ये असेल, तसेच वयोमर्यादा ओपनला 38ची असेल, तर रिझर्व कॅटेगरी असेल तर 43ची सवलत असेल 43पर्यंत। डिसेबिलिटी जर असेल आपल्याकडे तर 45 वर्षापर्यंतचं एज रिलॅक्सेशन असेल। आणि एक महत्त्वाची गोष्ट सांगतो, या प्रिपरेशन करताना मॉक टेस्ट जर आपण सॉल्व केल्या तर आपण ज्या ॲक्च्युअल परीक्षेला ज्या चुका करतात त्या आधी चुका होतात आणि त्यामुळे आपला स्कोर 10 to 20% सहज तेवढ्याच प्रिपरेशनवर वाढत असतो। त्यामुळे www.exambabu.in या वेबसाईटला जरूर भेट द्या आणि तिथे आपले मॉक टेस्ट जरूर सॉल्व करा। यानंतर जर आपण सिलेक्शन प्रोसिजरचा विचार केला तर याच्यामध्ये एक ऑनलाईन एक्झाम असेल आणि ती ऑनलाईन एक्झाम कधी असेल याबाबत आपल्याला ती एक्झामची डेट असेल त्याच्या 7 दिवस आधी कळवण्यात येणार आहे। त्याच्यामध्ये कुठलाही इंटरव्ह्यूचा राऊंड नाही, म्हणजे एक आपण बोलू शकतो एक ट्रान्सपरंट भरती होण्याचं आपण जे बोलतो तशा प्रकारची एक ट्रान्सपरंट भरती होणार आहे। आता आपल्याला जर परीक्षेचा पॅटर्न बघायचं म्हटलं तर परीक्षेचा पॅटर्नची जी विभागणी झालेली आहे त्याच्यामध्ये एक मराठी विषय असेल, 12वी पर्यंतचा दर्जा असेल, त्याच्यामध्ये 15 क्वेश्चन्स असतील आणि मार्क किती असतील तर 30 मार्क असतील। इंग्लिश विषय असेल दुसरा, त्याच्यामध्ये 15 क्वेश्चन्स, मार्क 30। जनरल नॉलेज 15 क्वेश्चन्स, मार्क 30। इंटेलिजन्स टेस्ट 15 क्वेश्चन, मार्क 30। सिव्हिल इंजिनिअरिंग 40 क्वेश्चन, मार्क 80। असे इन ऑल आपल्याला 100 क्वेश्चन सॉल्व करायचे आहेत आणि 100 क्वेश्चन्सला मार्क किती असतील तर 200 मार्क असतील। आणि वेळ किती दिलेली आहे? 2 तासाची वेळ दिलेली आहे, म्हणजे साधारण 120 मिनिटामध्ये आपल्याला 100 क्वेश्चन सॉल्व करायचे आहेत। 72 सेकंड्स आपल्याला प्रत्येक क्वेश्चन सॉल्व करायला मिळतील। जिथे आपले वेळ सेव्ह होऊ शकतो तिथे आपण प्रश्न सोडवताना वेळ सेव्ह केला पाहिजे आणि कठीण प्रश्नांना तो वेळ वाचवला तर आपला स्कोर वाढण्यास मदत होते। आणि हे जी तंत्र आपल्याला आत्मसात करता येतं ते फक्त परीक्षेच्या आधी जर मॉक टेस्ट दिलेल्या असल्या तर आपल्याला ते तंत्र आत्मसात करता येतं। आणि ह्यामुळेच मी म्हणतो की 10 ते 20% मार्क जे वाढण्याची शक्यता असते ती ह्याच कारणामुळे असते। जर आपण हे तंत्र आत्मसात केलं तर सहज आपले मार्क सेम प्रिपरेशनमध्ये 10 to 20% वाढतात, आपले मेरिटमध्ये येण्याचे चान्सेस वाढतात। आता ॲप्लिकेशन फी जर विचार केली तर 1000 रुपये, म्हणजे फॉर्म भरण्यासाठी आपण 1000 रुपये देणार आहात। पण जर मॉक टेस्ट आपल्याला प्रॅक्टिस करायची असेल तर एकदम नॉमिनल शुल्क आहे, 49 रुपये ते 80 रुपये याच्यामध्ये कुठेतरी ते शुल्क आपण ठेवणार आहोत। आणि ते जर आपण भरून मॉक टेस्ट जर प्रिपेअर केल्या तर आपला नक्कीच मेन परीक्षेला आपला जो स्कोर आहे तो साधारण 10 ते 20% जरूर वाढेल। मॉक टेस्टसाठी आपल्याला मी तेच सांगतो exambabu.in ला व्हिजिट करायचं आहे, तिथे मॉक टेस्ट उपलब्ध असतील। ह्या व्यतिरिक्त ह्या सगळ्या ज्या गोष्टी आपण ऐकणार किंवा इकडनं तिकडनं आपल्याला जी माहिती मिळते त्यापेक्षा आपण pmc.gov.in/b रिक्रूटमेंट या सेक्शनला जा, तिथे त्यांचे ऑफिशियल जे नोटिफिकेशन्स असतील ते बघा आणि त्याप्रमाणे आपली कारवाई करा। आता ह्या सगळ्या गोष्टींमध्ये ह्या वेबसाईटचं महत्त्व असं आहे की आपल्याला वेळोवेळी ह्या वेबसाईटला PMCच्या वेबसाईटला व्हिजिट करायची आहे जेणेकरून आपल्याला काय अपडेट्स येत आहेत ते समजत जाईल आणि आपलं
पुढच्या प्रिपरेशन आणि एक्झामच्या डेट्स आपल्याला कळत राहतील. हे सगळं आपल्या ह्या PMCचे सिव्हिल इंजिनियर ज्युनियर या पदाची माहिती आहे. जरूर साईटला व्हिजिट करा, फॉर्म भरा आणि परीक्षेला ॲपियर व्हा. त्या व्यतिरिक्त मी जरूर आपल्याला सजेस्ट करेल की exambabu.in ला व्हिजिट करा. तिथे आपण मॉक टेस्ट सॉल्व करा. आपल्याला त्याचा फायदा होणारच. आणि आपल्या सगळ्यांसाठी जी सुवर्ण संधी आहे सिव्हिल इंजिनियरसाठी ती सोडू नका. आणि सगळ्यात शेवटी आपल्यासाठी ऑल द बेस्ट. हा डू ऑर डाय अटेम्प्ट ट्राय करा आणि मग बघा की आपल्या जीवनामध्ये या पदानंतर कसा बदल होतो. धन्यवाद.